इन लोग खाने वाले आटे उनको देता मैं जमाते, समझदार लक्षण में बसते फिरते वैशाख गाते। 10 जबरी महिला असतील तेव्हा एक शंगुळ फायदा झाला। ऊपर से आटे उनको छोड़ना सिखाते, भावते इसको उसको चाटे, माँ के लिए कुछ नहीं और आइटम के लिए काटे। हे जे छोटस लेकरू येडे चाळे करून राहिले ना, याला फाटलेल्या फुग्याचे परिणाम म्हणतात। विषय फुग्याचा नव्हता। कसं काय मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे इंस्टाग्राम रील्स वरचे क्रिंज लेकर, ज्यांच्या फेमचा यूज त्यांचे आईबाप त्यांचे पेरेंट्स अर्निंग साठी करताय, म्हणजे थोडक्यात डिजिटल बालमजुरी। मला कळत नाही लहान लहान लेकरं ही बुलबुल त्यांच्या अप्रोप्रिएट एज नुसार का वागत नाहीये, आणि काय यांना वेळेच्या आधी मोठं व्हायचंय, आणि यांचे पालक भाई का अपेक्षा करताय लहान येते त्यांच्या बालपणाचा कालेमन सोडा करून राहिले। आज मी तुम्हाला एका खतरनाक विंटर सेल बद्दल सांगणार, ज्याच्यात तुम्ही ब्रँड न्यू iPhone 15 जिंकू शकता, तो पण फक्त 1 रुपयात। कसं, त्याच्यासाठी व्हिडिओ बघत राहा। तुम्हाला विश्वास बसेल का मी जर बोललो ही पोरगी फक्त 13 वर्षांची आहे, निव्वळ 13 वर्षांची नाही बसणार, कारण हिचे फेस एक्सप्रेशन एखाद्या मॅच्युअर बाईला लाजवील इतके खतरनाक आहे। हिचं नाव राशी शिंदे, 3.8 मिलियन इतके फॉलोअर्स हिचे इंस्टाग्राम वरती। अवघ्या 10 वर्षाच्या वयात हिने कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं होतं, आणि ज्या प्रकारचं कॉन्टेंट क्रिएट करत होती ना, ते एखाद्या मॅच्युअर मुलीला सुद्धा लाजवेल। पण ही चांगली गोष्ट नाहीये, ही शोकांतिका आहे। 2 साल के अंदर इस लड़की में आया इतना ज्यादा परिवर्तन, बॉडी ग्रोथ देखकर लोग हुए हैरान। आयरनी म्हणजे हिचे अकाउंट हिची आई मॅनेज करते। कदाचित हे व्हिडिओ बघून आईला प्राउड फील होता असेल। जो पहले स्नैक वीडियो से टिकटॉक और अब इंस्टाग्राम और यूट्यूब से पॉपुलैरिटी हासिल करने के बाद अब बेहद ही हॉट दिखने लगी हैं। पिछले 2-3 साल से इनकी बॉडी में काफी ग्रोथ हुआ है। हॉट, एवढी लहान पोरगी लोकांना हॉट वाटायला लागली आहे। महाराष्ट्राची रिवा अरोरा बनवून ठेवलं हिला। अरे 12-13 वर्षांची पोरगी जर लोकांच्या नजरेत हॉट दिसायला लागली आहे, म्हणजे कुठंतरी आपलीच चूक होती, हे हिच्या आईला अजून कळालेलं दिसत नाहीये। तिथे शाळेत जाय ग, शाळेत जाय। इंस्टाग्राम सोशल मीडिया हे सगळं वॉलेटाईल आहे, कधी काय बॅन होईल कधी काय डिलीट होईल सांगता येत नाही। फ्युचर धोक्यात आहे तुझं हे वय शाळेत जायचंय ना की इंस्टाग्राम वरती हॉट एक्सप्रेशन देऊन रीला बनवायचं। चला मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ब्रँड न्यू iPhone 15 कसा जिंकू शकतात, ते पण फक्त 1 रुपयात। डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्हाला माय 11 सर्कल ॲप डाउनलोड करायचं आहे, आणि 14 डिसेंबरला होणाऱ्या T20 इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच साठी तुम्हाला टीम बनवायची आहे। खेळायचं कसं ते सांगतो। माय 11 सर्कल वरती टीम बनवणं एकदम इझी आहे। तुम्हाला दोन्ही टीम मधून बेस्ट 11 प्लेयर्स निवडायचे, आणि जसा प्लेयरचा ऍक्च्युअल परफॉर्मन्स असेल तसे तुम्हाला पॉईंट्स मिळणार, आणि जितके जास्त पॉईंट्स तितके मोठे प्राइज। गिव्ह अवे कॉन्टेस्ट जॉईन करून तुम्ही iPhone 15 जिंकू शकतात, आणि कॉन्टेस्टची फी फक्त 1 रुपया। हा कॉन्टेस्ट फक्त 14 डिसेंबरला होणार आहे, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच साठी व्हॅलिड आहे, आणि ते पण फक्त मी दिलेल्या लिंक वरतूनच ऍक्टिव्हेट होणार आहे, आणि ते पण फक्त माझ्या सबस्क्रायबर साठी। फक्त मिस नका करू। आणि अजून एक मेगा कॉन्टेस्ट जॉईन करून तुम्ही टॉप प्राइस मध्ये 1 करोड रुपये जिंकू शकता। तर तुम्ही मी दिलेल्या लिंक वरून ऍप डाउनलोड केलं, ते पण माझा कुपन कोड यूज करून, तर तुम्हाला मिळेल 20% एक्स्ट्रा रिअल कॅश, ते पण तुमच्या माय 11 सर्कल अकाउंट मध्ये। आताच डाउनलोड करा माय 11 सर्कल ऍप, आणि तुमची टीम बनवा इंडिया साऊथ आफ्रिका मॅच साठी। काही गोष्टी फक्त ऐकण्यापुरत्याच मर्यादित असू द्या। जेव्हा कधी मी हिचे व्हिडिओज बघतो, जेव्हा कधी हिच्या रील बघतो आणि ते एक्सप्रेशन बघतो ना, मला पण विश्वास नाही बसत का ही पोरगी प्राथमिक शाळेत आहे। अरे काय ते एक्सप्रेशन, डायरेक्ट मॅच्युअर बाई सारखे, कधीतरी लहान पोरांसारखं वाघ मावशे। ज्या वयात तिच्या बराबरीचे पोरं हातावर छड्या घेऊन राहिले, बेचे पाडे पाठ करून राहिले, अल्पपोषण आहार घेऊन राहिले, सुकड्या खाऊ राहिले, त्या वयात ही पोरगी हिक्या घेऊन राहिली। घोर कलियुग। कोण बोलल ही पोरगी लहान आहे, कोण बोलल 13 वर्षाची। अरे हिचे एक्सप्रेशन पा भाई, काय म्हणजे ठीक आहे, हिचं कॉन्टेंट जर हिची आई मॉनिटर करते तर कस काय असे एक्सप्रेशन देऊन देते ती। नाही म्हणजे चाइल्ड ऍक्टर आहे ना, चाइल्ड ऍक्टर लहान पोरांसारखे ऍक्टिंग करताय। ऍक्टिंगच्या नावाखाली वेगळीच फालतूगिरी चालू आहे।
दे, अख्खं आयुष्य पडलंय तुझ्याकडे, तू उभ्या आयुष्यात काही करू शकते. पण आता जे हे वय आहे ना, हे इनॲप्रोप्रिएट आहे अशा ऍक्ट करण्यासाठी. हे वय तुझं शिकायचंय ना की लिंग पिसाट लोक कमेंट सेक्शन मध्ये गोळा करायचं. काही जण बोलतील तू असं कसं काय बोलू शकतो. भाई रिसर्च केलंय, ऑब्झर्व केलंय, त्याच्यानंतर मी बोलतोय. कधीतरी जातीचं कमेंट सेक्शन ओपन करा, कमेंट्स रीड करा, तुम्हाला समजून जाईल मी काय बोलतोय. लिंग पिसाट लोकांची संख्या तिथं खूप आहे आणि ह्या लोकांना पण माहिती आहे सबलिमिनली काय पोर्ट्रे करता यांच्या रील्स थ्रू. दिस इज अ डर्टी गेम. हा ठीक आहे, मोठ्या मुलींनी केला, ठीक आहे चालतंय. अरे पण ती लहान आहे, तिचं वय काय, तुम्ही तिच्याकडून काय पोर्ट्रे करून घेताय. या अशा पॅरेंटिंग मुळे आणि गरज नसलेल्या स्वातंत्र्यामुळे जनरेशन झंडूबाम होत चालली आहे. बघा माझे विचार ऑर्थोडॉक्स नाही आहे, पण ह्या वयात ही मुलगी जे काही एक्सप्रेशन देते, जे काही ऍक्ट करते ते इनॲप्रोप्रिएट आहे तिच्या एजसाठी. आणि कधी कधी वाटतं हिची आई फक्त नावाला हिचं अकाउंट मॅनेज करते, तिचं लक्षच नाही आहे, मॉडरेशन करतच नाही आहे. कारण सामान्य घरातल्या आईने तिची पोरगी जर असे एक्सप्रेशन देताना, असे ऍक्ट करताना बघितलं असतं तर कुत्र्यासारखं मारलं असतं, हागसदोर मारलं असतं ना हागल्यावर डबल मारलं असतं. इथं मारला असतं म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल व्हायलन्स बद्दल नाही बोलत आहे मी पॅरेंटिंग बद्दल बोलतोय. जेव्हा हा टॉपिक मी रिसर्चला घेतला मला वाटलं फक्त हीच आहे की जिचे पॅरेंट्स हिच्या सोशल मीडियाच्या फेमसाठी हिला एक्सप्लॉइट करताय, पण नाही, असे मोक्कार नमुने भरले. हे म्हणता म्हणता बाबू चड्डीत शी नाही ना केली तू. बघितलं ना MC ला हाईप आणि फेमस करण्याचे परिणाम या असे शेंगुळे इन्स्पायर होऊ राहिले. आता हे कोणी सांभाळायचे. एक छपरी कधीच कोणाला चांगल्या कामासाठी इन्स्पायर नाही करू शकत. एक छपरी 1000 छपरींना छपरी कामासाठी इन्स्पायर करू शकतो. अरे केवढं आहे, याला स्वतःचा बोचा धुता येत नसेल आणि हे MC स्टँडचे रॅप करताय, याच्या मागे 100% कोणी ना कोणी आहे. पण चूक याची बी नाहीये, चूक याच्या आईबापांची आहे. गप त्या दिवशी झोपले असते. हड़ी हड़ी घासों में बंदर का झोपड़ा, सब मिलकर बोलो बेवफा. ज्या शब्दांचे या पोराला अर्थही कळत नाही ते शब्द याच्या तोंडातून बोलून घेतले जाऊ राहिले. मान्य हा लहान याला काहीच कळत नाही, पण जे याच्याकडून हे व्हिडिओ क्रिएट करून घेऊ राहिले ते काही शेण खाते का ते पहिले धरून आणले पाहिजे. अरे पू बाई पू गाडी पू, एवढी मोठी झाली तरी हो गाडी तू. पोरगा म्हणते बाप आले गल्ले मले काटे, पोरगा म्हणते बाप आले गल्ले मले काटे, बाप म्हणते पोर आले. अरे ही आपल्या भारताची फ्युचर जनरेशन आहे. हे पुढे जाऊन युवा होणार आहे, हे पुढे जाऊन भारताची डेव्हलपमेंट करणार आहे. आजी घंटा मला वाटायचं फक्त जेन जी होती आहे. अरे डबल होती निघाले. पुढे भविष्यात जाऊन जेव्हा मोठे होतील हे जगाला आग लावतील. भाई भारताचा तर विषय सोडा, हे जगाला आग लावतील, जग संपून टाकतील. हे यांच्यासाठी नॅचरल रिसोर्सेस वाचवायचे आहे का. अरे सुनामी येऊ दे, याश वाहून जाऊ दे. बरबाद करून गेले, झालं तुझ्या मांग पागल. जेव्हा पादीन तुझ्या तोंडात तुझ्या जीव कसा लागल. तुझ्या पादऱ्या ढुंगणाला ना उलटणीचे चटके द्यायला पाहिजे, तेव्हा सुधरशील तू. मिडिल क्लास फैमिली से होकर भी इतना पैसा उड़ाया है कि अंबानी मेरे अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. आय डोंट प्रमोट फिजिकल व्हायलन्स ऑन किड्स, पण खोटं न सांगत यांना बेल्टाखाली आणलं पाहिजे फॉर बेटर फ्युचर ऑफ सोसायटी. बोलताना जरा अवकात पाहून बोलाव रे माणसानी. अंबानी तुझ्यासारखे 100 रोज संडास मध्ये फ्लश करीत असेल, तू चालला त्याला घोड्यावर बसवायला. काय लावलंय काय तू, शेमनिया. भिड़ के देख लेना मेरे भाई, बता देंगे ताकद भी और पहचान भी. आधीच तो डायलॉग क्रिंज, त्याच्यात हे लहान पोरग डबल क्रिंज, त्याच्यात ते हागल्यावानी एक्सप्रेशन दिलेलं तोंड, हा सगळा कॉम्बो बघता याला ज्वालामुखीत फेकून देऊशी वाटतंय. म्हणून मी तुम्हाला एक सोशल मेसेज देतोय की जेव्हा कधी फुगे यूज करशाल ते चेक करा, डिफेक्टिव्ह पीस नका घेत जाऊ, कारण मग असे परिणाम होत आहे. ठीक आहे, मान्य केलं तुमचं वाला भारी असेल, पण तुमचं काय बोचऱ्यांनो. शाळेत जा, शाळेत दिवाळी सुट्ट्या संपल्या आता. माझ्या वर्गातले पोरी टिपक्यांची रांगोळी काढायच्या आणि या बापाचं दिवाळं काढते. यार तुम्ही कितीही कपडे बदला, कितीही फिल्टर लावा तरी दिसणार तुम्ही बोचऱ्याचे. तुमच्या व्हिडिओकडे बघून असं न वाटत की अप्सरा आलीये, असं वाटतं अप्सरा हागलीये, ते पण पातळ.
भाई अपनी बंदी को संभाल, बहुत बिगड़ रही है। मैंने तो बिगाड़ अरे बाबा तू तर आधी पैदा होय पूर्ण, तू अर्धा चाललाय बाहेर, तुझा मेंदू मध्येच राहिलाय, परत जाय कंपनीत. हेलो गाइस, मेरे पास बाइक है, आईफोन है और 2 मेरी बेस्ट फ्रेंड है. आपके पास क्या है? हमारे पास ड्युरेक्स आहे, ज्याच्यामुळे तुमच्यासारखे दलिंदर पैदा नाही होणार. बाय बाय, टाटा, गुड बाय. चला आजच्या पुरतं इतकंच. व्हिडिओचा डोस कंप्लीट झालाय आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते पण लवकर. टाटा बाय बाय. माय 11 सर्कल ॲप डाउनलोड करायला विसरू नका, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जिंका आयफोन 15 आणि एक्स्ट्रा 20% रिअल कॅश, आणि शिवाय तुम्ही 1 करोड रुपये पण जिंकू शकता टॉप प्राइज मध्ये येऊन. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.